तारीख होती 16 ऑक्टोबर 2025ची। हनुमंतलाल या व्यक्तीचा अपघात झाला आणि अपघातामध्ये त्याचं निधन झाल्यामुळे त्याच्या घरचे लोक खूप दुःखामध्ये होते। त्याची पत्नी पूजा ही खूप रडत होती, कारण पूजाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि तिच्या नवऱ्याचा असा अपघातामध्ये मृत्यू झाल्याने तिच्यावर दुःखाचं मोठं डोंगर कोसळलं होतं। हा अपघात होता, त्यासाठी पोलिसांनी त्या महिलेची विचारपूस केली आणि ज्या वेळेस पोलिसांनी त्या महिलेच्या 5 वर्षांच्या मुलाची विचारपूस केली, त्या मुलाने पोलिसांसमोर असं काही सांगितलं की ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या महिलेने आपल्या पुतण्यासोबत मिळून आपल्या नवऱ्याची हत्या केली होती। कारण त्या महिलेचे आपल्या लहान असलेल्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बाराबांकी येथील। बाराबांकी या ठिकाणी हनुमंतलाल हा 35 वर्षांचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत आणि 2 लेकरांसोबत राहायचा। हनुमंतलाल ह्याच्या पत्नीचं नाव आहे पूजा। पूजा आणि हनुमंत यांच्या लग्नाला 10-12 वर्ष होऊन गेले। हनुमंत आणि पूजा या दोघांना एक 5 वर्षांचा मुलगा आणि 1 वर्षांची एक मुलगी आहे। हनुमंतला गावामध्ये जास्त काही काम भेटत नव्हतं, त्यामुळे तो अगोदरपासूनच घरापासून लांब राहत होता आणि पैसे कमावून घरी पाठवत होता आणि अशा प्रकारे त्याचं घर चालत होतं। हनुमंतलालच्या घराच्या आजूबाजूला त्याची भावकी देखील राहते आणि त्यामध्येच कमलेश नावाचा त्याचा 26 वर्षांचा पुतण्या हा देखील राहतो। कमलेश पण त्याच्यासारखाच मजूरदारी करणारा मुलगा होता, पण दिसायला थोडाफार ठीकठाक होता आणि हनुमंतलाल हा दिसायला थोडा सावळा होता आणि तो जास्त करून घराच्या बाहेर असायचा। या कारणामुळे पूजा कोणत्याही वस्तूची जर तिला गरज पडली तर कमलेशला सांगत होती। कमलेश आणि पूजा या दोघांचं नातं काकू आणि पुतण्याचं होतं, पण हे दोघं एकमेकांच्या फार जास्त जवळ येऊ लागले होते। आता समोर चालून हे दोघेजणे आपल्या या पवित्र नात्याला काळीमा फासणार होते। पूजा कमलेशला वारंवार काही ना काहीतरी कामाच्या निमित्ताने आपल्या घरी बोलवायची आणि घरी बोलवल्यानंतर त्याला आपल्या शारीरिक जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायची। कमलेश हा 26 वर्षांचा तरुण मुलगा असल्याने तो देखील त्याच्या काकूकडे आकर्षित झाला आणि वासनेमध्ये बुडालेल्या या दोघांनाही यांचं नातं दिसलं नाही, यांच्या वयातील फरक दिसला नाही किंवा या अनैतिक संबंधामुळे किती घर उद्ध्वस्त होतील किंवा याचा परिणाम काय होईल याबद्दल यांनी विचार देखील केला नाही आणि हे दोघेजणे एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवायला सुरू करतात। मध्ये मध्ये पूजाचा नवरा हा कामावरून घरी येत होता आणि काही दिवस आपल्या लेकरांसोबत बायकोसोबत राहून परत कामावर जायचा आणि या दोघांचे हे प्रेमसंबंध पुन्हा एकदा चालू होऊ लागले। या दोघांना कोणाचीही भीती राहिली नव्हती, कारण कमलेश पूजाला आपली काकू तर मानत होता आणि त्यानंतर तो तिला बायकोसारखं ठेवू लागला होता। आता लोकांना आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना सुद्धा या दोघांवर शंका येत होती आणि कित्येक वेळेस कमलेशच्या आईने या दोघांना भांडण देखील केले, पण वासनेमध्ये हे दोघे देखील बुडाले होते, त्यामुळं या दोघांना कोणावरून काही पण घेणं देणं राहिलं नव्हतं। पूजा आणि कमलेश या दोघांना फक्त एकमेकांची वासना पूर्ण करायची होती। हे सर्व चालू असताना 2025च्या सुरुवातीला हनुमंतलाल हा आपल्या घरी येऊन राहू लागला आणि यावेळेस तो कामावर जात नव्हता, कारण की त्याला गावामध्येच एक चांगलं काम भेटलं होतं। त्या कारणामुळे त्याने निश्चय केला की आता तो काम करण्यासाठी बाहेरगावी जाणार नाही। या गोष्टीमुळे त्याची पत्नी पूजा हिला खूप त्रास होऊ लागला, कारण की कमलेश हा दिवसभर काम करायचा, पण संध्याकाळी घरी जाताना तो दारू पिऊन घरी जात होता। त्याला अगोदरच दारूचं व्यसन होतं, पण त्याला आपल्या बायकोवर देखील शक येत होता, त्याला आपल्या बायकोवर शंका येत होती। या कारणामुळे कमलेश हा आपल्या बायकोला याबद्दल विचारपूस केला असता त्याची पत्नी काही पण सांगत नव्हती, पण एक वेळेस कोणत्याही व्यक्तीने दारू पिली की त्यानंतर तो कोणाचंही ऐकत नाही आणि जे त्याला योग्य वाटते तेच तो करतो।
आणि हनुमंतचं पण असंच काहीतरी चालू होतं। एक वेळेस त्याने दारू पिली की तो आपल्या पत्नीचं पण काही ऐकत नव्हता। तो तिला मारहाण करायचा। या गोष्टीमुळे त्यांचे लेकरं हे आरडाओरडा करायचे। यांच्या कुटुंबामध्ये अशांतता निर्माण झाली होती। त्याचं कारण देखील पूजा होती। पण पूजाला फक्त आपल्या पुतण्यासोबत संबंध ठेवायचे होते। पूजा आपल्या सर्व गोष्टी आपल्या पुतण्याला सांगू लागली होती की कशाप्रकारे त्याचा काका तिला मारहाण करतो आणि या दोघांचं भेटणं पण आता खूप कमी झालं होतं। यानंतर पूजा आणि कमलेश हे दोघे जणे मिळून हनुमंत लालची हत्या करण्याचा प्लॅन बनवतात। तारीख होती 15 ऑक्टोबर 2025ची। हनुमंत लाल आणि पत्नी पूजा हे दोघे जणे गावाच्या बाजूला असलेल्या एका जत्रेमध्ये गेले होते। जत्रा गावापासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर होती आणि त्या गावाला जायचा रस्ता हा खूप अंधारलेला होता। सध्या हलकी हलकी थंडी पडत आहे। त्या कारणामुळे हनुमंत आणि पूजा लवकर जत्रेमध्ये गेले होते। पण पूजाने हनुमंतला रात्री 10 वाजेपर्यंत जत्रेमध्ये थांबून ठेवलं। त्यानंतर या दोघांना जायला एक पण गाडी नव्हती। नंतर हनुमंत आपल्या पुतण्याला फोन करून गाडी घेऊन यायला सांगतो। कमलेश पण आपल्या गावातील एक ॲटो घेतो आणि ॲटो घेऊन आपल्या काकाला आणि काकूला आणण्यासाठी तो निघाला होता। हे तिघंजण रात्री 11 वाजता त्या जत्रेमधून आपल्या गावाकडे जायला निघाले होते। सोबत हनुमंत आणि पूजा या दोघांचे 2 लेकरं सुद्धा होते आणि पूजाचा 5 वर्षांचा मुलगा देखील सोबतच होता। पण पूजा आणि कमलेशने मध्य रस्त्यामध्ये गाडी थांबवली। हनुमंत अगोदरच दारूच्या नशेमध्ये होता। पूजा आणि कमलेशने हनुमंतला मारण्याची तयारी केली होती। या दोघांनी गाडीमध्ये ठेवलेले हत्यार काढले आणि दोघांनी त्याच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली होती। त्या डोक्यावर अशा प्रकारे वार केले की तो खूप जखमी झाला आणि त्यानंतर कमलेशने त्याचा गळा आवळला आणि गळा आवळून त्याची हत्या केली आणि त्याची डेड बॉडी रस्त्यावर अशा प्रकारे फेकून दिली की जेणेकरून पाहणाऱ्याला असं वाटावं की त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे। पण दुसऱ्या दिवशी सकाळी ही डेड बॉडी त्यांच्याच गावातील काही लोकांना सापडली आणि त्या लोकांनी ही डेड बॉडी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिली। पोलिसांना ही घटना अपघाताची वाटली। त्या कारणामुळे पोलिसांनी अगोदर त्या व्यक्तीची डेड बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं। पण अपघात असल्यामुळे पोलिसांना त्या महिलेला आणि तिच्या घरच्यांना विचारपूस करणे खूप गरजेचे होते। ज्यावेळेस पोलिसांनी पूजाला विचारपूस केली तर पूजा सांगत होती की आम्ही सगळेजण जत्रेमध्ये गेलो होतो पण हे अचानक कुठेतरी गायब झाले। ह्यांचा फोनसुद्धा लागत नव्हता। त्यामुळे मी माझ्या पुतण्याला ॲटो घेऊन बोलावलं पण त्यानंतर हे सकाळपर्यंत घरी आले नाही आणि नंतर बातमी मिळाली की त्यांची अशा प्रकारे हत्या झाली किंवा अपघात झाला आहे। पण ज्यावेळेस पोलिसांनी हनुमंतच्या 5 वर्षांच्या मुलाला विचारलं तर त्या मुलाने घडलेला सर्व प्रकार खरा सांगितला होता। तो मुलगा पोलिसांना सांगतो की त्याच्या आईने आणि त्याच्या कमलेश दादाने या दोघांनी मिळून त्याच्या वडिलांची हत्या केली आणि हत्या करून त्याला तिथंच सोडून दिले आणि आम्ही सर्व घरी येऊन झोपी गेलो असं तो मुलगा पोलिसांना सांगतो। आणि ज्या वेळेस पूजाला पोलिसांनी विचारपूस केली त्यावेळेस मात्र तिनं घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर सांगितला आणि पोलिसांनी कमलेश आणि पूजा या दोघांनाही अटक केली आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस करत आहे। पण या अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीचा खून झाला। बाकी ही घटना सांगणे म्हणजे कोणत्याही पवित्र नात्याला बदनाम करणे किंवा कुणाला परेशान करणे नाही तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये अवश्य सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब देखील अवश्य करा।